व्याख्यान चे अध्यक्ष प्रोफेसर अशोक चौसाळकर सर, आणखी बंधूंनो भगिनींनो, बऱ्याच लोकांना कल्पना असेल की मला मराठीत बोलायची सवय नाही. यापूर्वी मी इथे या सभागृहात मला वाटते 2दा येऊन गेलो. या व्याख्यानमालेचं एक व्याख्यान सुद्धा दिलेलं आहे. पण त्यावेळेस मला एक फायदा होता की माझ्या मराठीचं खऱ्या मराठीत भाषांतर करणारा इथे माणूस उपलब्ध होता. कॉम्रेड गोविंद पानसरे हे माझ्या पाठीशी होते आणि त्यांना माहित होतं की मला बोलायचं काय आहे आणि ते मराठीत सांगायचे. आज ते हयात नाहीत, याचं मला दुःख होते. आणखी म्हणून मी एक पर्याय शोधला की जे काही मला मराठीत बोलायचं आहे, मला पहिल्यांदा वाटलं होतं की मी इंग्रजीत बोलेन, पण मला थोडं शंका वाटते की इथे इंग्रजी चालेल की नाही वगैरे. म्हणून मी आपल्याच इंग्रजीचं मग मी स्वतःच भाषांतर केलेलं आहे आणखी मी लिहून आणलेलं. 2 गोष्टीचा फायदा आहे यात की एक तर मला महालक्ष्मी ट्रेन आहे, 8:50 ची गाडी आहे, ती पकडायची आहे. तर त्यामुळे अडखडत बोलण्यात वेळ जाईल. तर त्यापेक्षा एक काय बोलायचं ते लिहिलेलं बरं राहील. थोडे मध्ये थोडे एक्सप्लेनेशन्स वगैरे द्यावेसे वाटले तर मी स्वतः असं एक्सटेम्पोर देईल, पण मला वाटते ते सोयीस्कर जाईल. जाती, अस्मिता आणि राजकारण आजचा विषय. तर या विषयाची मांडणी मी याप्रमाणे करेन की पहिल्यांदा जात काय आहे, जातीचं महत्व काय आहे, आणखी मग ही जातीय अस्मिता आली कशी, कुठून आली, आणखी म्हणजे त्याची ही काय आहे, जन्मकुळी काय आहे, आणखी त्याचं त्यावर आधारित मग राजकारण कसं शेपअप होते, हे अशा तऱ्हेने सांगून मग या विषयाचं आपण चर्चा करूया. इज दॅट नॉट ओके? सगळ्यांना ऐकू येतं ना? हा, कारण नाही मी ते आपला व्हॉल्यूम वाढवेन थोडं ना. जात आपल्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका करत आलेली आहे. आज भारताची जी अपरिवर्तनीय नासधूस चाललेली आहे, याला प्रमुख एक कारण शोधायचं झालं तर त्याच्या मागे जात आहे असं मी म्हणेन. आजचा हा राजकीय पक्ष जो शासक पक्ष आहे भाजप, तो आपल्याला प्रोजेक्ट करतो की तो जात किंवा समुदाय याच्या वरचा आहे वगैरे वगैरे, पण त्याच्यासारखा जातीचा कुशल उपयोग करणारा पक्ष आतापर्यंत झालेला नाही. कारण काँग्रेसने आतापर्यंत राज्य केलं, पण काँग्रेसला त्याची तेवढी गरज पडलेली नव्हती. तर मी ओघात सांगेन की ही जातीचं महत्व कधी झालं आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत याचा पण मी थोडासा उलगडा करेन, पण त्याचे एक प्रास्ताविक पर हे सांगणं गरजेचं आहे की आजचे जे राजकीय शासक लोक आहेत त्यांनी जातीचा कसा उपयोग करून घेतलेला आहे कुशलपणे, ॲस्ट्यूटली म्हणतात इंग्रजीत, त्याप्रमाणे. आता भाजपचं निवडणुकीचं यश आहे याच्या मागचे 2 प्रमुख कारण शोधता येतात. कारण भाजप हा ऍक्च्युली राष्ट्रीय संघाचा राजकीय पक्ष आहे आणि RSS जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तो ब्राह्मणांची संघटना आहे, अशी आतापर्यंतच आपली संकल्पना होती, ती काही चुकीची नव्हती. तर यामागचं असं काय झालं की त्यांना एवढं बहुमत मिळालं कारण ते एक मुठभर लोक होते, पण त्यांनी एवढी काय पसारा मांडला आणि या इतक्या कुशलतेनं मांडलं की त्या आज राज्य करत आहेत. आणि असं वाटतंय की त्यांना निवडणुकीच्या राजकारणातून त्यांना सत्ताबाह्य करणं एक फार कठीण गोष्ट झाल्यासारखी वाटते आहे सध्याच्या परिस्थितीत, तरी तसं वाटणं साहजिक आहे. त्याच्या मागची 2 कारण, एक ओबीसींचं हिंदुत्वीकरण किंवा ब्राह्मणीकरण म्हणूया. ओबीसी हा आपल्या लोकसंख्येचा एक मोठा गट आहे, लोकसंख्येचा एक मोठा मध्यम जातीचा एक गट आहे. त्याला त्यांनी ब्राह्मण आपल्यात सामावून एक त्यांचं हिंदुत्वीकरण करण्यात यश मिळवलेलं आहे. आणि दुसरी आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की दलितांचं सुद्धा एक कोऑप्टेशन.
तर ह्या दोन गोष्टी त्यांच्या निवडणुकीतल्या यशाच्या मागची प्रमुख कारण म्हणता येईल. त्याला आधार आहे पहिले कारण ओबीसीचं हिंदुत्वीकरण काही अनपेक्षित नाही. कारण ओबीसीचं जे सामाजिक त्यांची एस्टीम आहे, त्यांची सन्मान आहे, तो दलितांच्या रिलेशनमध्ये त्यांचं ब्राह्मणी पण असणं याच्यावर अवलंबून आहे. आणखी समजा ब्राह्मणी पक्ष त्यांना काही आमंत्रण देत असेल, त्यांना आलिंगन देत असेल, तर त्यांना ते स्वागतार्ह ठरणार आहे. म्हणून ओबीसीचं बीजेपीकडे जाण्यात तेवढं काही आश्चर्याचं कारण नाही. पण दलितांचं जे रेझोनेटर आहे, म्हणजे त्यांचं अस्तित्वाचं जे कारण आहे, ते मुळातच ते ऍक्च्युली ब्राह्मणवादाच्या विरुद्ध राहिलेले आहेत. पण आज बहुसंख्य दलित सुद्धा बीजेपीच्या गोटात आहेत. याला मी काही आकडेवारी देतो, त्याच्यातून ते स्पष्ट होईल. 1914 पासून निवडणुकीमध्ये ओबीसीनी जवळपास 34% ओबीसीनी बीजेपीला मत दिलेलं होतं. 19 मध्ये त्यांचं पर्सेंटेज हे 34 पासून 44 वर गेलेलं होतं. म्हणजे इतकं बहुमत ओबीसी बीजेपीला देत आहे. तर त्याचप्रमाणे दलितांनी 14 मध्ये 24% मतं बीजेपीला दिली होती. हे मी सांगतो, ती आकडे सीएसडीएसचे डेटाबेसचे आहेत. सीएसडीएस खूपच डेटाबेस जमवते निवडणुकीच्या याच्यावर, तर त्याच्यापासूनच घेतलेले आहेत. आणखी 2019 मध्ये दलितांचं हे पर्सेंटेज 24 पासून 33 वर गेलं. म्हणजे बीजेपी ओबीसीचं 10% वाढलं, दलितांचं 9% वाढलं. तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि दलितांची बीजेपीला साथ आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला हे पाहता येईल. दुसरी गोष्ट आहे, दलितांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आरक्षित जागा 2014 मध्ये ओबीसीला इतक्या आरक्षित जागा होत्या की ते कोणत्याही पक्षापेक्षा जास्त जागा त्यांच्या जवळ होत्या. 19 मध्ये सगळ्या विरोधी पक्षाच्या जागा, आरक्षित जागा एकवटल्या तरी बीजेपीला त्याच्यापेक्षाही जास्त जागा त्यांच्या जवळ होत्या, असं चित्र दिसते. 24चे आकडे मला माहित नाही, पण 24लाही हे चित्रण काही विशेष बदललं असं वाटत नाही. अलीकडे झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण पाहतो म्हटलं तर महाराष्ट्रात 29 जागा आरक्षित आहेत दलितांसाठी. त्यापैकी त्यांनी जवळजवळ 67% म्हणजे 20 जागा त्यांनी त्या जिंकलेल्या आहेत. ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये दलितांची लोकसंख्या 15% जास्त आहे, त्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये 67 पैकी 59 जागांवर त्यांनी विजय मिळवला, म्हणजे जवळजवळ 90% जागा. आणखी त्यात जी विक्ट्री मार्जिन आहे, त्या प्रिव्हियस इलेक्शन पेक्षा जवळपास दुपटीने वाढलेली आहे. याच्यावरून त्यांना दलितांची किती साथ आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात, जे बाबासाहेबांच्या राजकारणाचा बालेकिल्ला समजला जातो, त्या राज्यात सुद्धा दलितांनी भरघोस मतं बीजेपीला दिलेली आहे. यावरून तुम्ही आपला अंदाज करू शकता. ह्यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूया. जाती व्यवस्था नेहमीच भारतीय समाजाची एक डिफायनिंग फीचर राहिलेला आहे. म्हणजे एक भारताच्या समाजाचं एखादं वैशिष्ट्य काय असेल तर हे जाती व्यवस्था राहिलेली आहे. जातीचा उगम समजून घेण्यासाठी आपल्याला स्पेक्युलेटिव्ह कल्पक चर्चामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, कारण जाती ह्या सतत उत्क्रांत होत गेलेल्या आहेत. आजच्या जाती त्यांच्या उगम काळातील स्वरूपापेक्षा भिन्न आहेत. आपण सर्वसाधारणतः पाहतो की जातीची चर्चा नेहमी त्याचा उगम कसा झाला त्याच्यापासून होते, पण हे विनाकारण आहे, कारण एक ते स्पेक्युलेटिव्ह आहे. आणखी जाती जशाच्या तशा राहिलेल्या नाहीत, इतिहासात त्या उत्क्रांत होत गेलेल्या. ज्योतिबा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जातींचा सामना केला त्या तो काही जास्त दूर नाही, त्या आजच्या जातीसारख्या नव्हत्या. हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायची गरज आहे. वसाहतवादाच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर दशकामध्ये झालेल्या राजकीय आर्थिक बदलांमुळे जातीमध्ये प्रचंड परिवर्तन झालेले आहे. याकडे आपल्याला आपल्या समाजशास्त्रीय व राजकीय
विश्लेषकाचं सुद्धा लक्ष पाहिजे तेवढं लक्ष गेलेलं नाही. क्लासिकल कास्ट ज्याला आपण पारंपरिक कास्ट म्हणू, जे आपण सर्वसाधारणतः डिस्कस करतो अनक्रिटिकली, त्या एक कठोर धार्मिक मान्यता प्राप्त, रिच्युअलिस्टिक आणि व्यवसायनिष्ठ होत्या. तर आधुनिक जाती या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वर्ग म्हणून अधिक लवचिक स्वरूपात कार्य करतात. मात्र सांस्कृतिक व्यवहार, भेदभाव, अंतविवाह आणि जातीय हिंसा यांचा सातत्याने होणारा अनुभव जातीय व्यवस्थेचे अद्याप कायम असलेले सामर्थ्य दाखवतो. म्हणजे यापासून आपल्याला थोडक्यात जी क्लासिकल कास्ट आहे आणि जी आपल्याला आजची कास्ट आहे, जी कंटेम्पररी कास्ट आहे, यामधला फरक समजून येईल. वसाहतवादाच्या काळातील बदलांच्या संदर्भात मार्क गॅलंट यांनी आपल्या महत्वपूर्ण विश्लेषणात जात कशी समजली जाते आणि कायदेशीर रचनेत ती कशी समाविष्ट होते याचे 3 मॉडेल्स दिले. एक म्हणजे सॅक्रल मॉडेल, ज्याला इंग्रजीत सॅक्रल मॉडेल म्हणू आणि मराठीत चा शब्द आहे सॅक्रलला पवित्र वगैरे, तर पवित्र मॉडेल मग सॅक्रल मॉडेलच म्हणून वापरू. दुसरी गोष्ट आहे सेक्टेरियन मॉडेल आणि तिसरी गोष्ट आहे असोसिएशनल मॉडेल. तर ह्या अशा 3 मॉडेल त्यांनी सांगितलेले आहेत. सॅक्रल मॉडेल म्हणजे या जातींना एक संघ हिंदू धार्मिक व्यवस्थेचा भाग मानले जाते आणि जिथे त्या वर्णानुसार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र श्रेणीबद्ध होतात. न्यायालये आणि वसाहती प्रशासनाने अनेकदा शास्त्रीय ग्रंथांवर आधारित पवित्रता आणि अपवित्रतेच्या संकल्पनाचा आधार घेऊन जातींचे वर्गीकरण केले. वैयक्तिक कायदे म्हणजे पर्सनल लॉज ह्या द्विज जाती आणि शूद्र यांच्यावर वेगळ्या पद्धतीने लागू केले, ज्यामुळे वर्ण व्यवस्थेतील श्रेणी अधिक मजबूत झाली. दुसरा आहे तो संप्रदाय मॉडेल, म्हणजे ज्याला सेक्टेरियन मॉडेल म्हटलं, त्याला मराठी शब्द होऊ शकतो संप्रदाय मॉडेल. या मॉडेलमध्ये जातींना स्वतंत्र धार्मिक समुदाय म्हणून पाहिले जाते, ज्याचे स्वतःचे सिद्धांत आणि पद्धती असतात. हे समुदाय स्वतंत्र आणि स्वतःच्या अधिकार आणि कर्तव्याच्या चौकटीत कार्य करतात. व्यापक हिंदू धार्मिक तत्वांपासून ते स्वतंत्र राहतात. तर हे झालं सेक्टेरियन मॉडेल. आणि तिसरं आहे हे असोसिएशनल मॉडेल, म्हणजे सांघिक मॉडेल मराठीत म्हणू शकू. या मॉडेलमध्ये जातींना धार्मिकतेशी बांधील न ठेवता स्वशासन करणारे सामाजिक गट म्हणून पाहिले जाते. हे मॉडेल हिंदू धर्मापलीकडे जात मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी अशा इतर समुदायामध्येही जातीय संरचना ओळखतं. वसाहतवादी राज्याने आपल्या हेतूनुसार या मॉडेलचा विविध प्रकारे उपयोग केला. सांप्रदायिक आणि सांघिक मॉडेलनी स्थानिक प्रशासनात आणि अधिकारांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ जातीचा बहिष्कार करण्याचे अधिकार वगैरे वगैरे, त्या भूमिकेला त्यांनी मान्यता दिली. पण वैयक्तिक कायद्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी मुख्यतः पवित्र मॉडेलचाच उपयोग केला. म्हणजे एवढं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वसाहतवादी कॉलनीत होते, त्यांनी डिव्हाइड अँड रूलचा उपयोग केला आणि भारताला त्यांनी कधीही राष्ट्र समजलं नाही. इथे त्याला बंच ऑफ कम्युनिटीज समजलं आणि ह्या कम्युनिटीजना एक रिलिजियस कम्युनिटीज म्हणून समजण्यात त्यांचा खूप फायदा होता, कारण त्यामुळे ते डिव्हाइड एकदम स्पष्ट होत होतं. तर म्हणून प्रत्येक गोष्टीला त्यांनी पर्सनल लॉ किंवा बाकीचे सुद्धा गोष्टी आहेत त्यामध्ये ऍक्च्युली धार्मिक स्वरूपातच त्यांनी त्याला पारिभाषित केलं. तर ह्याच्यात सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे सॅक्रल मॉडेलचा उपयोग केलेला आहे. या पवित्र मॉडेलने म्हणजे सॅक्रल मॉडेलने वसाहतवादी विचारसरणीला बळ दिले, ज्यात भारत धार्मिक समुदायांना वस्ती केलेल्या भूमीप्रमाणे संकल्पित केला गेला होता. या विचारसरणीचा प्रभाव समाज आणि राजकीय चर्चांवर आणि जातविरोधी चळवळीच्या डिस्कोर्सेसवर सुद्धा स्पष्टपणे दिसून येतो. उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा त्यांनी प्रामुख्याने हिंदू धर्मग्रंथांना त्यासाठी जबाबदार धरले. आपण सगळे परिचित आहात
आणि बाबासाहेबांनी ॲन्युलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहिला, मग भाषण होतं. त्यात त्यांनी पहिल्यांदा याला प्रॉब्लेमॅटाइज केलं आणि जातींचा नायनाट झाला पाहिजे असं पहिल्यांदा म्हणजे जवळपास इतिहासात त्यांनी पहिल्यांदा असं उच्चारण केलं. त्यांनी त्यात काय म्हटलं की हिंदू धर्माचा जोपर्यंत त्याला डायनामाइट केल्याशिवाय जे हिंदू धर्म शास्त्र आहेत त्यांना डायनामाइट करून तेव्हाच फक्त जातींचा नाश होऊ शकतो. आणि मग शेवटच्या वेळी बाबासाहेबांनी सांगितलं की हिंदू याच्यासाठी तयार होणार नाहीत, म्हणून मी आपलं ठरवलं की हिंदू धर्म सोडून जाणं याचा त्यांना अभिप्रेत होता, तर मी ठरवलं. आणि ज्यांना ते करायचं आहे, ज्यांना प्रयत्न करायचे आहेत, तर आय वुड विश देम वेल. तर असं म्हणून त्यांनी त्या पुस्तकाचा शेवट केलेला होता. तर पण बाबासाहेबांच्या अॅनिहिलेशन ऑफ कास्ट टू थेट शेवटपर्यंत म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार, हे सगळ्या गोष्टीत एक सॅक्रल मॉडेल त्याच्या पाठीमागे त्यांना एक कार्यरत होतं, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. पण प्रत्येक गोष्टीचा त्यांनी धर्माच्या संदर्भात विचार केलेला आहे या गोष्टींचा. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. प्रत्यक्षात त्या काळात आणि आज देखील अस्तित्वात असलेल्या जाती त्या सॅक्रल मॉडेलपेक्षा सांप्रदायिक मॉडेलच्या जवळ अधिक दिसतात. सर्व जाती स्वतंत्र धार्मिक समुदायासारख्या वागत होत्या. त्यांचे स्वतःचे सिद्धांत आणि पद्धती होत्या, त्या प्रामुख्याने स्वयंपूर्ण होत्या. त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये त्यांच्या अंतर्गत परिभाषांवर आधारित होती आणि व्यापक हिंदू धर्मीय तत्वांपासून त्या स्वतंत्र होत्या. त्या कशाही प्रकारे निर्माण झाल्या असल्या तरी त्यांच्यावर धर्मग्रंथाचा विशेष प्रभाव नव्हता. जाती सांस्कृतिक अंग बनल्या होत्या, ज्या लोकांनी अंतर्गत आत्मसात केल्या होत्या. जात व्यवहार जोपासणाऱ्या खेड्यातील जातींना हिंदू धर्मशास्त्रांची नावं सुद्धा माहिती नसण्याची सुतराम शक्यता नाही. खेड्यात जाती असतात, सर्वसाधारणतः आमच्या गावाकडे किंवा कोणत्याही खेड्यात महार वर्सेस कुणबी किंवा या तऱ्हेचे इक्वेशन्स असतात, त्यात कॉन्ट्राडिक्शन्स असतात. म्हणजे शूद्र जाती आणखी अस्पृश्य जाती. आता या लोकांना रॅन्डमली कोणालाही विचारा की हिंदू धर्मशास्त्राचं एखादं नाव सांग, कोणालाही त्याचं नाव सांगता येणार नाही. त्या ऍक्च्युली ह्या जाती ज्या होत्या त्या एक सगळ्या एक कल्चरल पार्ट होता, त्याप्रमाणे ते सामाजिक गट म्हणून राहत होते. त्यांना धर्माचा तसा स्पष्ट आधार पाहता येणार नाही. तर त्या सॅक्रल मॉडेलपेक्षा ऍक्च्युली सेक्टेरियन मॉडेलमध्ये जास्त फिट होतं, हे मला म्हणायचं आहे. याशिवाय त्या जातींमध्ये सांघिक मॉडेलचे सुद्धा पैलू दिसतात. म्हणजे जे थर्ड मॉडेल सांगितलं असोसिएशनल मॉडेल, त्याचे सुद्धा जास्त आस्पेक्ट दिसतील सॅक्रल मॉडेलपेक्षा. त्या स्वशासन करणाऱ्या गटासारख्या कार्यरत होत्या, ज्यांचे धर्माशी बंधनकारक नाते नव्हते, पण त्या एक संघटित सामाजिक घटक म्हणून कार्य करत होत्या. खरं तर हे इतर धार्मिक समुदायांच्या जीवनात सुद्धा दिसून येत होते. उदाहरणार्थ म्हणजे मी आपल्या गावाचं उदाहरण देतो की आमचं गाव एक विचित्र गाव आहे, जिथे खेडं असून सुद्धा त्यात सगळ्या दॅट इज अ म्युझियम ऑफ समथिंग लाईक डायव्हर्सिटी. तर सगळ्या जातीचे लोक आहेत, जिथे सगळ्या धर्माचे लोक सापडतील वगैरे. पण आम्हाला असं वाटतच नव्हतं. ते स्वतःचे कल्चर, स्वतःचं धर्म, स्वतःचं प्रार्थना स्थळ सांभाळत सगळ्यांशी एक भावानं वागत राहिले होते. तर हे असं होतं. ते दिस इज ऍक्च्युली फिट्स मोर इन असोसिएशनल मॉडेल दॅन सॅक्युलर मॉडेल. सो दिस इज व्हॉट, म्हणजे असं मला म्हणायचं होतं. ब्रिटिशांच्या सत्ता हस्तांतरानंतर जेव्हा संविधान तयार होत होते, म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार होत होतं, तेव्हा हे सॅक्रल मॉडेल हिंदू कोड बिलाच्या मंजुरीने आणि कलम 17 म्हणजे आर्टिकल 17, ज्यामुळे आपली अस्पृश्यता नष्ट करण्याचं त्यांनी डिक्लेअर केलं होतं, त्यान्वये आव्हानित झाली होती. म्हणजे हे सॅक्रल मॉडेल डिफाईन होत होतं की धर्माच्या आधारित जाती आहेत वगैरे वगैरे. तर ज्यावेळेस तुम्ही हिंदू धर्माचं नाव घेऊन आपलं अस्पृश्यता नष्ट करतात, त्यावेळेस ते सॅक्रेड मॉडेलला ते छेद देत होतं. किंवा हिंदू कोड बिलामध्ये हिंदूचे जे रिच्युअल म्हणजे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे कोड होतं त्याला ऍक्च्युली डिफाय करून त्यांनी ऍक्च्युली रिफॉर्मिस्ट कोड निर्माण केलेलं होतं. तो प्रयत्न होता.
त्यामुळे सुद्धा हे सॅक्रल मॉडेल डिफाईन होत होतं. पण त्याशिवाय काही घटना या अशासारख्या काही घटना सोडता 19 ते 35च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट या वसाहतकालीन संविधानाचा मोठा भाग स्वीकारला गेल्यामुळे घटनेमध्ये तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 35 बऱ्याच लोकांना माहित असेल की आपली घटना म्हणजे तिथला अबाउट 2/3 भाग हा जसाच्या तसा ब्रिटिशांची लास्ट घटना जी होती तिथून घेतलेला आहे. आणि ती घटना या सॅक्रल मॉडेलवर आधारित असल्यामुळे हे सॅक्रल मॉडेल सुद्धा आपल्या घटनेमध्ये शिरलेलं आहे. याचे उदाहरण अनुसूचित जातीच्या कलम 341 अंतर्गत केलेल्या व्याख्येत दिसते, जिथे केवळ हिंदूंना आणि त्याच्यामध्ये नंतर शीख आणि बौद्ध यांना हिंदू धर्माचे पंथ मानून अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले गेले. हे पवित्र दृष्टिकोनाचेच प्रतीक होते. इतकंच नव्हे तर सर्व धर्मांना समान वागणूक देणाऱ्या आपला जो सेक्युलरिझम आहे ना, तो धर्मनिरपेक्षतेच्या मॉडेल्स मध्ये सुद्धा पवित्र मॉडेलच अंतर्भूत होता. मला वाटते स्पष्ट आहे. परिणामी जाती आणि सांप्रदायिकता स्वातंत्र्योत्तर भारतात वसाहती काळाप्रमाणेच टिकून राहिल्या. आपल्या घटनेत जे अनुसूचित जातींना जी व्याख्या केलेली आहे ती सुद्धा हिंदू धर्माच्या अंतर्गत केलेली आहे, म्हणजे सॅक्रल मॉडेल फॉलो केलेला आहे. आणखी जो सेक्युलरिझम ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष स्टेटचा कोणताही धर्म राहणार नाही किंवा सर्व धर्मांना स्टेट हे इक्वल ट्रीटमेंट देईल वगैरे वगैरे लिहिलं आहे, त्याची सुद्धा एक सॅक्रल मॉडेलच्या स्वरूपात त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्याप्रमाणे म्हणजे हे उदाहरणार्थ सांगतो की आपल्या घटनेत सुद्धा सॅक्रल मॉडेल जे ब्रिटिशांनी पाळलं होतं ते शिरलेलं आहे. या चौकटीतून पाहल्यास आज दिसणाऱ्या विनाशकारी राजकारणाच्या बीजांची पेरणी आपल्या संविधानातच असल्याचे दिसते. राजकीय व्यवस्थेतील सांप्रदायिक संकल्पना ही आज दिसणाऱ्या सामाजिक सांप्रदायिकतेच्या कुरूप रूपामागील प्रमुख कारण आहे. माझ्या मते सत्ताधारी वर्गांनी खालच्या जातींना सामाजिक न्याय देण्याच्या नावाखाली जाती टिकवून ठेवण्याचा कट आखला. अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले, पण जात निर्मूलनाचे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. हा एक डावच होता. सर्व उच्चवर्णीय समाज सुधारक आणि गांधी त्याचे चांगलं उदाहरण आहे, अस्पृश्यतेच्या निर्मूलनावर भर देत होते, कारण ती त्यांना आधुनिक जागतिक कम्युनिटीमध्ये लज्जास्पद वाटत होती. मात्र जाती व्यवस्थेबद्दल त्यांना चिंता नव्हती किंवा त्यांनी एकतर त्याच्याविषयी बोललेच नाहीत किंवा त्यांनी जातींना समर्थन दिलं. महात्मा गांधींचं उदाहरण जास्त स्पष्ट होईल, कारण त्यांनी तसंच सांगितलं की जाती दोष नाही, फक्त अनटचेबिलिटी शुड बी अबॉलिश्ड. 1936 मध्ये अनुसूचित जातींचा एक शेड्यूल्ड कास्ट नावाचा कसाही वर्ग निर्माण झाला. हे आपलं ब्रिटिश काळात झालं. 1935च्या ऍक्ट मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र सेपरेट इलेक्टोरेटची मागणी होती ती मिळवली, आणखी त्यानुसार मग त्यांना एक शेड्यूल कास्ट म्हणून त्यांनी एक वर्ग निर्माण केला. आज जी 1900 स्वातंत्र्यानंतर जसं धरसोडपणे त्यांनी गोष्टी डिफाईन केल्या असंच ब्रिटिशांनी केलं नाही. त्याच्यासाठी देशभर त्यांनी सर्वे केला आणि एक अनटचेबिलिटीच्या क्रायटेरियावर एक शेड्यूल निर्माण केला. त्यामुळे काय झालं की तो शेड्यूल एक नकळतपणे कळत नकळतपणे काही म्हणता येईल ते, पण त्यांनी एक जे हिंदू धर्माची जी जात होती त्याच्याशी जो अम्बिलिकल कॉर्ड होता तो त्यांनी स्नॅप केला. त्यामुळे ज्यावेळेस ती आपली अपॉर्च्युनिटी आली कॉन्स्टिट्यूशन बनवताना की आपण अनटचेबिलिटीला अबॉलिश करू शकू, त्यावेळेस जाती सुद्धा अबॉलिश करता आल्या असत्या, पण त्यांनी त्या केल्या नाही. कारण त्या ज्या जातीचा जो सगळ्यात शोषित वर्ग होता तो वर्ग झालेला होता आणि त्याची जातीशी काही संबंध नव्हता. त्यांनी पण तरीही त्याचा कोणी उच्चार सुद्धा केलेला नाही. इव्हन बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं बोलत राहिले की
जाती जर जिवंत असल्या तर अनटचेबिलिटी कशी काय शक्य होणार आहे? पण बाबासाहेब कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जो बहुसंख्याचा जोर होता त्याच्यासमोर बाबासाहेब काहीही बोललेले आपल्याला दिसत नाही. अस्पृश्यता निर्मूलन जात व्यवस्थेच्या निर्मूलनाशिवाय केवळ निरर्थक होते नव्हे तर फसवणूक होती. म्हणजे जाती जर जिवंत राहिल्या आणि जाती कशा जिवंत राहिल्या, त्यांनी सांगितलं की जे तळागाळातले लोक आहेत, ज्या शोषित जाती आहेत, त्यांना आम्हाला सामाजिक न्याय द्यायचा आहे. सामाजिक न्याय काय? तर आरक्षण. त्याच्या सबबीखाली त्यांनी जातीला हात लावलेला नाही आणि कोणी त्याच्याविषयी बोललेलं आपल्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेटमध्ये दिसणार नाही. तर हे असं झालेलं आहे. आरक्षणाचा विस्तार हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरक्षणाचा विस्तार अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय जातीपर्यंत केला गेला, ज्यामुळे समाजावर जाती व्यवस्थेचा पगडा अधिक दृढ होत जावा. या प्रक्रियेतून त्यांनी 2 अधिक धोरणात्मक उद्दिष्टे साध्य केली. 1. जात्याधिष्ठित आरक्षणाचा प्रसार करून समाजाला अधिकाधिक जातीग्रस्त बनवणे आणि 2. लोकांच्या मूलभूत सुदृढीकरणामागे आवश्यक असणाऱ्या मोफत शिक्षण, आरोग्य सेवा आणि उपजीविकेची सुरक्षा यासारख्या सार्वत्रिक योजना लागू करण्याचे कर्तव्य टाळणे. या 2 गोष्टी त्यांनी, जे शासक वर्ग आहे आपला, त्यांनी संपादिल्या. गेल्या 70 वर्षात जातीचा अनुभव हेच वास्तव अधोरेखित करते. या कायदा व संवैधानिक संकल्पनेबरोबरच जात ही एक सामाजिक गटामधील पदानुक्रमित म्हणजे हायरार्किकल व्यवस्था आहे. जाती 4 वर्णापैकी एका वर्णात गटबद्ध मानल्या जातात, ज्यामध्ये ठराविक पदानुक्रम पण पदानुक्रम आहे, म्हणजे हायरार्की आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, मी जस्ट सांगत आहे. पण एखाद्या वर्णातील जातीही आपसात पदानुक्रम राखतात. म्हणजे असं की 4 वर्ण आहेत, हे एक संकल्पित वर्ण आहे. ऍक्च्युली वर्ण व्यवस्था ही संकल्पना आहे. जाती ह्या कॉन्क्रीट आहेत, त्या प्रत्यक्ष आहेत. म्हणजे जाती आपल्याला दिसतात, वर्ण दिसत नाही, पण ती एक संकल्पना आहे. या संकल्पनेला एक उतरंड आहे. त्या उतरंडीमध्ये प्रत्येक वर्णात जाती कोंबलेल्या आहेत. चातुर्वर्णीय पण तुझा पंचम वर्ण सुद्धा आहे, जे अस्पृश्य जातीचा वर्ण, त्याच जाती आहेत. आणि त्या जाती ह्या उतरंडीचं जे हे आहे, प्रारूप आहे, त्या आत्मसात करतात आणि आपल्या एकाच लेवलवर एकाच वर्णामध्ये असलेल्या जाती आपली उतरण शोधतात. जसं महार म्हणतो की चांभार माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, चांभार म्हणतो नाही महार कनिष्ठ आहे. यातमध्ये ते मायक्रो कॉन्फ्लिक्ट करत राहतात. पण दोघही जण हे म्हणत नाही की ब्राह्मण माझ्यापेक्षा का श्रेष्ठ आहे. दे डू नॉट चॅलेंज द वर्ण व्यवस्था. सो याप्रमाणे हे असं चाललेलं असतं. एखादी व्यक्ती तिच्या जातीचा सदस्य म्हणून एका वर्णाच्या गटातील इतर व्यक्तीच्या तुलनेत अनिश्चित पदानुक्रमात उभी राहते, जे पुन्हा चातुर्वर्ण्याच्या व्यापक व्यवस्थेत तिचे स्थान निश्चित करते. म्हणजे असं म्हणा की ती मायक्रो कॉन्फ्लिक्ट असतात की मी मोठा, मी श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, त्या कनिष्ठ आहे. तर ऍक्च्युली जसं वर्णामधून ती जे नोशन आहे उतरंडीचे, ते नोशन जाती आत्मसात करतात, तसेच त्या जातीत राहणाऱ्या व्यक्ती सुद्धा तसंच ऍक्च्युली त्या आत्मसात करतात. द सेम हायरार्की दे ऑल्सो इंटरनलाइज. वसाहती शासकांनी जातींची सेन्ससच्या माध्यमातून गणना करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जातींना बऱ्यापैकी कोडिफाय केले आणि त्यांची यादी सुद्धा तयार केली. यात त्यांचा इंटरेस्ट होता. 1857 मध्ये ज्यावेळेस त्यांना एक मोठं चॅलेंज उभं झालं, त्यावेळेस ब्रिटिशांनी विचार करायला लागले आणि त्यांना कळून चुकलं की आपल्याला भारत काही पूर्णपणे समजलेला नाही आणि समजायची आवश्यकता आहे. जर याला कंट्रोल करायचं असेल तर इंग्रजीमध्ये आमच्या मॅनेजमेंटमध्ये वगैरे अशी म्हण आहे की व्हॉट यू कॅनॉट मेजर कॅनॉट बी कंट्रोल्ड. म्हणजे तुम्हाला जर काही कशावर नियंत्रण ठेवण्याचं असेल तर त्याचं मोजमाप असायला पाहिजे, शक्य असायला पाहिजे, तरच तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. तर त्याप्रमाणे त्यांनी आपलं बॅटरी ऑफ पीपल दे सेंड टू इंडिया टू
मेजर थिंग्स, म्हणजे लोकांचे नाक मोजणं, कानाची रुंदी मोजणं, तिथपासून तर जाती मोजणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणि सेन्ससच्या स्वरूपात मग जातीची गणना सुद्धा केली आणि त्यांनी कोडिफाय केली. जे जाती त्यावेळेस ही पूर्ण संरचना अमूर्त होती, म्हणजे कोणाला तेवढं हे नव्हतं की ती काय आहे चाललंय, म्हणजे एक सांस्कृतिक भाग म्हणून सगळे लोक वापरत होते, त्या त्यांनी कोडिफाय केल्या, त्याच्यामुळे त्यांना तो खूप फायदा झाला. परंतु जाती संख्या निश्चित करणे अशक्य ठरले. त्यामागे 2 कारणे आहेत. पहिले, जाती अद्याप विकसित होत आहेत. उदाहरणार्थ आदिवासी किंवा बिगर जाती लोकांचे जातीकरण, तसेच जाती गटांचे विघटन किंवा विभाजन, या दोन्ही गोष्टी आज सुद्धा होत आहेत. आणि दुसरे, जातीत उपजाती आणि त्याही खाली उपउपजाती असतात, ज्या सामान्यतः सुप्त राहतात पण विशिष्ट संदर्भात प्रकटित होऊ शकतात. परिणामतः जात ही वरचढपणा किंवा कनिष्ठतेची भावना बनून राहते, जी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पातळीवर अनुभवते. मी एकदा MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेलो होतो. तिथे माझ्या विषयामध्ये टेक्नॉलॉजी वगैरे मध्ये एक कॉन्फरन्स होती, त्यात मी बोलायचं होतं. पण तिथे असं माझे पुस्तकं लेखन वगैरे त्याच्यामुळे लोकांना माहित होतं की यांनी कास्ट सुद्धा वर बोलावं. तर तिथले विद्यार्थी वगैरे होते, बहुतेक इंडियन. आणि मग एक एक्झाम्पल असा लेक्चर ठेवलं. आणि विशेष म्हणजे विदाउट मच पब्लिसिटी, होल हॉल वॉज फुल अँड आय डिड नॉट नो व्हॉट टू स्पीक. तर तिथे मी सांगितलं, सुरुवातच अशी केली होती की जातीची जी व्याख्या आहे, मी अडखळत बोललो की द वे आय वुड डिफाईन कास्ट इज समथिंग लाईक दॅट prohibits or that makes an individual incapable of treating his interlocutor equal. म्हणजे एखादा भारतीय आपल्या दुसऱ्या माणसाशी बोलताना त्याला तो समान समजतो, समान समजतो, त्याला जात ही हे करते, असमर्थ करते, ती म्हणजे जात. भारतीय म्हणजे असं एक्सपिरियन्स करतो आपण की भारतीय कोणाशी बोलत असला तर त्याच्या मनात एक हे असते, काहीतरी चालत राहते की हा माणूस आपल्यापेक्षा मोठा आहे की छोटा आहे. उदाहरणार्थ आफ्रिकेत मी काम करताना माझी एक टीम होती, त्यामध्ये सगळे भारतीय होते. ते गायाशी बोलताना मी ऑब्झर्व करत होतो की त्यांना ते नेहमी नीच म्हणून किंवा कमी म्हणूनच बोलत होते. आणि ते दुसरे युरोपियन कंपनीचे लोक वगैरे आले, त्यांच्याशी आपण निगोशिएट करतो, त्यावेळेस त्यांचा भाव नेहमीच बदलत होता. त्यांना वाटत होतं की आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असतील. तर हा जो भाव आहे व्यक्तीच्या लेव्हलवर, ती म्हणजे जात. अशा तऱ्हेने मी जातीला परिभाषित केलं होतं. सो आय हॅड टू रिपीट इट बिकॉज इट वॉज नॉट अंडरस्टूड अँड इट्स नॉट गिव्हन इन एनी बुक. सो दॅट वे द पीपल सेड से इट अगेन. ही जाती संकल्पना सादर करताना जात ओळख आणि जातीची अस्मिता आणि जातीचे राजकारण किती व्यवहार्य आहे याचा तुम्हाला स्वतःच विचार करणे सोपे जाईल. आता आपण पाहू जातीची ओळख आणि जातीची अस्मिता. भारतात प्रत्येक व्यक्तीला जन्मजात जात ओळख आपोआप मिळते. ही ओळख त्या व्यक्तीला तिच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक भूमिकांसाठी सोशलाइज करते आणि त्याच्या जन्माच्या आधारावर त्याच्या आयुष्याच्या संधी निश्चित करते. त्यामुळे जात ही निवडीचा भाग नसून ती फक्त वारसाने मिळते. कालांतराने व्यक्ती अनेक अन्य ओळखी धारण करत जातो. जात अस्मिता व अभिमान म्हणजे जात ओळख साजरी करणे, जातीचा सिलेब्रेट करणे. जातीची ओळख सिलेब्रेट करणे म्हणजे जातीची अस्मिता. हा अभिमान पवित्र मॉडेल मधून येतो. ज्या आधी आपण चर्चिलेले पवित्र मॉडेल 3 मॉडेल्स होते, त्यामधून येतो, ज्याला हिंदू धर्मग्रंथांनी प्रस्थापित केलेल्या विषमतेतून वैधता मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तथाकथित उच्च जातींमध्ये जात अभिमान निर्माण झाला, कारण त्यांना जातीमुळे विशेषाधिकार प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्यात श्रेष्ठत्वाची भावना आणि त्यांच्या जातीबद्दल अभिमान निर्माण होणे स्वाभाविक होते.
जात अभिमान ही या श्रेष्ठत्वाची अभिव्यक्ती आहे जी अनेकदा खालच्या जातींच्या दुर्बलतेच्या विरोधात उभी राहते. खालच्या जातींचा जात अभिमान मात्र त्यांच्या ओळखीचा, सन्मानाचा आणि ऐतिहासिक दडपशाही विरुद्ध प्रतिकाराचा घोष असतो. हा अभिमान त्यांना सामाजिक संघटन तयार करण्यासाठी आणि जाती शोषणाचा प्रतिरोध करण्यासाठी उपयोगी पडतो. पण कधी कधी तो उच्च दर्जाच्या दाव्यामध्ये सुद्धा प्रकट होतो आणि कधी कधी नाही तर इनव्हेरिएबली ते त्याचं एक्सप्रेशन असते. उदाहरणार्थ, महाराणी स्वतःला सूर्यवंशी किंवा क्षत्रिय किंवा बौद्ध म्हणून घोषित करणे किंवा भीमा कोरेगावच्या युद्धात शहीद झालेल्या वीर महारांचे वारसदार म्हणून अभिमान व्यक्त करणे ही उच्च वर्णीय वर्चस्वाविरोधातील प्रक्रिया समजण्यासारखी आहे. पण ती केवळ जात संरचनांचा नाश करणाऱ्या व्यापक प्रकल्पाचा भाग होणे आवश्यक आहे, जेणेकरून जात ओळखीचा अभिमान हा स्वतःच्याच वगळण्याच्या संरचनांना बळकटी देणारा ठरणार नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे की भीमा कोरेगावची जी घटना घडली होती त्यात 2 जानेवारी 1918 मी एक लेख लिहिला आणि सगळे बऱ्याच लोकांचे शिवाशाप ओढवून घेतले. त्याला एक संदर्भ होता आणि त्यात मी सांगितलं होतं की असं होतं की ते जी एल्गार परिषद इथे आयोजित केली होती त्यात पहिल्यांदा मराठा संघटना सुद्धा जोडल्या गेलेल्या होत्या. बहुतेक इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पातळीवर हे घडत होतं आणि त्यामुळे ज्यावेळेस मला माहीत झालं, मी गोव्याला होतो त्यावेळेस, तर मला ज्यावेळी माहीत झालं तर मला वाटलं की हे असं भीमा कोरेगावची जो लढा आहे त्याला असं प्रोजेक्ट करणं की हे फक्त महाराजांच्याच विजय होता किंवा शौर्याचं प्रतीक होतं, हे दुसऱ्यांच्या सुद्धा जात जाणीवा उभारण्यासाठी हे होणार. आणखी जी एकजूट इन्सिपियंट युनिटी होत होती, जी एकजूट होताना दिसत होती, ती फुटून जाईल. कारण हीच घटना ऍक्च्युली इथल्या सत्ताधाऱ्यांना एक मोठं आव्हान वाटलं आणि त्यांनी ते पूर्ण घाट रचून आणलेला होता, जे आमच्या जेलमध्ये जाण्यात वगैरे मॅनिफेस्ट झालं. त्यामागचे सुद्धा सांगण्याचा हेतू हा की जे मी सांगितलं की हे जे अस्मिता आहेत किंवा त्याच्या जी जात ओळख किंवा जातीची अस्मिता आहे, ही जोपर्यंत त्या जातीची जो संरचना आहे त्याला नष्ट करण्याच्या मार्गाने जात नाही तोपर्यंत ही अपकारक ठरू शकते. घटनात्मक समानतेची हमी असूनही जात अभिमान अनेक प्रकारांनी प्रकट होतो. उदाहरणार्थ, विवाहात जातभेद. बहुसंख्य लोक आपापल्या जातीमध्येच विवाह करतात, ज्यामुळे जात शुद्धता टिकून राहते. शहरी आणि सुशिक्षित लोकांमध्येही हे प्रचलित आहे. 2. स्थानिक वेगळेपणा. दलित आणि खालच्या जातींना राहण्याच्या जागा, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे आणि विहिरी यापासून वगळले जाते. 3. आर्थिक विषमता. ग्रामीण भागात जमीन मालकी आणि आर्थिक वर्चस्व मुख्यतः उच्च जातींच्या हाती असते, ज्यामुळे संरचनात्मक विषमता कायम राहते. 4. राजकीय संघटन. वर्चस्वशाली जाती त्यांच्या ओळखी आणि हितसंबंधांचे राजकीय संघटन करतात. जाट, पटेल, मराठा आंदोलने ज्यांनी आरक्षणाची मागणी केली ही जात अभिमानाच्या आवरणाखाली आर्थिक तक्रारींची उदाहरणे आहेत. ही आंदोलने एक प्रकारे दलितांच्या आरक्षणाविरोधी असतात, कारण त्यांना दलितांचा उत्थान त्यांच्या जाती अस्मितेला आव्हान वाटते. जात अभिमान सामाजिक पदानुक्रम अधिक बळकट करतो आणि मतभेद दडपतो. तो इनव्हेरिएबली हिंसाचार आणि अत्याचारामध्ये प्रकट होतो. दलित आणि आदिवासी त्यांच्या अधिकारासाठी लढताना वारंवार त्यांच्या हिंसेचे लक्ष्य होतात. उदाहरणार्थ, घोड्यावर स्वार होणे, मिशा ठेवणे, उच्चवर्णीय मुलीशी बोलणे किंवा मंदिरात प्रवेश करणे अशा क्षुल्लक गोष्टीसाठी दलितांवर हल्ले होतात आणि हे सर्व त्यांच्या जाती अस्मितेची अभिव्यक्तीच असते. जात अभिमान आरक्षणासारख्या धोरणांचा विरोध करण्यामागेही असतो, जिथे उच्च जाती
याला उलट भेदभाव म्हणजे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणून पाहतात. त्यांच्या शतकानुशतके मिळालेल्या विशेषाधिकाराकडे दुर्लक्ष करून जात अभिमान, सांस्कृतिक पद्धती, सामूहिक स्मृती आणि मिथक निर्मिती मार्फत रुजवला जातो. जात ओळख आणि जात अभिमान या संकल्पना जर जात व्यवस्थेचे निर्मूलन करण्याच्या प्रकल्पाचा भाग नसतील तर त्या समाजाला अधिकाधिक विभाजित करणाऱ्या ठरतात. जात अभिमान हा निवडणुकीच्या राजकारणातील प्रभावी साधन आहे आणि त्यामुळे मतदार बँक म्हणजे राजकारणातील मतदार बँक, वोट बँक म्हणतो आपण, जात ओळखीचा आधार घेऊन राजकीय नेते मतांची मोठ बांधणे, विकासात्मक मुद्द्यांऐवजी जातनिष्ठांवर भर देणे वगैरे आणि हिंदुत्वीकरणाची म्हणजे संघ परिवाराने जात ओळखी हिंदू ओळखीखाली सामायिक करण्याचा प्रयत्न करणे, जातीय विषमतांना बाजूला ठेवणे, उच्चवर्णीय वर्चस्व अबाधित ठेवणे वगैरे संकल्पना जन्मास आल्या. या संकल्पना मागे भौतिक प्रक्रियांची जाण असणे जास्त आवश्यक आहे. आणि या प्रक्रिया कोणत्या? तर ह्या काही आकाशातून आलेल्या नाही. आपल्या स्वातंत्र्यानंतर पहिले जे 2 दशक आहेत त्यामध्ये इतक्या मोठ्या घडामोडी झाल्या आणि या घडामोडी विशेष करून पॉलिटिकल इकॉनॉमिक्स मध्ये जे चेंजेस झाले त्यामुळे आलेले आहेत. इथे जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकांची जमिनीसाठी भूक होती, जी बोरके होते त्यांनी असं आश्वासन दिलेलं होतं, सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं की स्वातंत्र्यानंतर आपल्याला जमीन मिळेल वगैरे वगैरे. म्हणून इथे ऍक्च्युली लँड रिफॉर्मची पॉलिसीज आणल्या. कागदावर फार छान दिसल्या की लँड रिफॉर्म्स वगैरे होत आहेत, पण त्यांनी जे इम्प्लिमेंट करताना त्यात मागचा जो राजकीय हेतू होता त्यांनी तो सांभाळला. कारण काँग्रेस पक्षाला आपली तेवढी काही पकड खेडेगावात म्हणजे ग्रामीण भारत होता त्यात त्यांची पकड तेवढी मजबूत नव्हती आणि त्यांना असा एक वर्ग निर्माण करायचा होता जो त्यांचा एजंट म्हणून वावरेल. तर त्यासाठी त्यांनी जे जे क्षुद्र क्षेत्रकरी आहे जे म्हणजे कागदावर होते तर त्याच्यात ऍक्च्युली हे पाहिलेलं नाही की जे प्रत्यक्षपणे कसत होते त्यांना जमिनी मिळतील, पण जे टेनंट्स होते ज्याचं कागदावर उद्भव होता त्यांना त्यांनी जमिनी दिल्या, म्हणजे त्यांना जमिनीचे मालक बनवले. सगळीकडेच लँड रिफॉर्म्स बरोबर झालेले नाहीत. म्हणजे ऍक्च्युली दॅट वॉज अ सेंट्रल काइंड ऑफ ऍक्ट अँड देअर आफ्टर स्टेट व्हेरियसली इम्प्लिमेंटेड विथ लँड रिफॉर्म्स. सो पूर्ण भारतात आपल्याला एकसारखं चित्रण मिळणार नाही, पण सर्वसाधारणतः आपण एक बर्ड्स आय व्ह्यू घेतला तर हे असं आपल्याला चित्रण दिसून पडते की ज्या शूद्र जाती आहे त्यामध्ये, आणि त्यांना माहित होतंच काँग्रेसला की या शूद्र जाती ह्या मोस्ट पॉप्युलस आहे आणि जी डेमोक्रेसीचा घाट घातला होता त्यात नंबर्सला इम्पॉर्टन्स होतं. तर त्यामुळे या जातीतून आपले जर समजा एजंट्स निर्माण केले तर ते आपली राजकीय एक्सटेन्शन म्हणून काम करतील, त्यांना माहित होतं. तर त्याप्रमाणे इथे या पॉलिसीमधून वर्ग निर्माण करण्यात आला. त्यानंतर जे ग्रीन रिव्होल्युशनच्या पॉलिसीज आल्या म्हणजे कॅपिटलिस्ट वे ऑफ फार्मिंग, त्यामुळे पूर्ण खेडेगावात एक भांडवली अर्थव्यवस्था निर्माण करण्यात आली. फ्युडल व्यवस्थेला न धक्का लावता त्याच्यावर एक आवरण निर्माण झालं. तिथे सगळे तऱ्हेचे मार्केट्स निर्माण झाले वगैरे वगैरे. आणखी जे खेडेगावात एक आंतरजातीय संबंध होते, इंटर रिलेशनशिप होत्या जातींच्या, खेडेगावात तुम्ही जाऊन बघा तर प्रत्येक म्हणजे त्या काळात असे जाती आपापल्या सगळ्यांनी इंटरलाइज केलेल्या होत्या, त्याप्रमाणे ते वागत होते, पण एकमेकांना मदत करण्याची भावना सुद्धा होती. ती भावना नष्ट झाली. आणखी दलित वेर रिड्यूस टू बी अ रूरल प्रोलेटरिएट विथ देअर ओन बेअर हँड्स. तर दलितांना जे प्रत्यक्षपणे ऍक्च्युली लँड कल्टिवेट करत होते, आदिवासी त्यात येतात, त्यांना जमिनी मिळाल्या नाही. तर हे सगळं झालं आणि त्यामधून एक बलाढ्य म्हणजे एक मुठभर लोक त्या शूद्र जातीतून वर आले. मला उदाहरण द्यायचे नाही इथले. त्यांच्या हातात त्यांच्या ज्या ऍस्पिरेशन्स होत्या त्यांच्या राजकीय ऍस्पिरेशन्स वाढत गेल्या आणि ते काँग्रेस कंटेन करू शकले नाही आणि हे सगळं काही जवळजवळ 60च्या शेवटपर्यंत दिसायला लागलं की त्यांचे स्वतःचे राजकीय गट निर्माण झाले. ते देवर hard bargaining with Congress for their gains, etc. And they spanned out beyond village boundaries as petty bourgeoisie.
ऑल दीज थिंग्स वेर हॅपनिंग अँड दीज चेंजेस वेर हार्डली नोटेड. जे भारतात त्याच्या आधी 1000 वर्षात झालेलं नव्हतं, या 2 दशकात झालेलं होतं, पण आपल्या लोकांना त्याचं काही सोयरसूतक नाही. कोणत्याही याच्यावर जास्त चर्चा झालेली दिसत नाही, की भारतात कोणते कोणते बदल होत गेलेले आहेत. तर हे असं झालं आणि तिथून मग या व्होट बँकेचं राजकारण, कारण बाय दॅट टाइम, बाय 2 डिकेड्स काँग्रेसचा जो औरा होता, की स्वातंत्र्यासाठी लढणारा पक्ष वगैरे, तो औरा जात राहिला. नेहरूंचं निधन झालेलं होतं. त्याच्यानंतर काँग्रेस डळमळीत झालेली होती. आणखी हे उफाळून ज्या पॉलिटिकल गट निर्माण झाले होते, त्यांनी जे इलेक्टोरल पॉलिटिक्स आहे, हे जास्तीत जास्त कॉम्पिटिटिव्ह झालेलं होतं आणि त्यामध्ये मग त्यातून मग व्होट बँकेचं राजकारण आलं. आणि व्होट बँकेचं राजकारण जेव्हा येते, तर दलित हा एक एकदम प्रबळ व्होट बँक म्हणून सगळ्यांच्या लक्षात आलं. कारण बाबासाहेबांच्या चळवळीमुळे हा एक संघटित मोठा गट म्हणून तयार होता. हा रिसोर्सलेस गट होता. म्हणजे याला चीपली यू कुड बाय देम विथ अ लिटल काइंड ऑफ मनी और व्हॉटएव्हर यू कॅन कॉल इट. सो अशा तऱ्हेनं ह्याची निर्मिती झालेली होती. आणि नेक्स्ट न्यू लिबरलिझम आपल्या 90s मध्ये मग दुसरा पाडाव आला, तो न्यू लिबरल पॉलिसीज, म्हणजे जागतिकीकरणाच्या पॉलिसीज ज्या आपण लागू केल्या तेव्हा आला. त्यावेळेस हिंदुत्वकरणाची मग लाट उसळली. त्याला 2 कारणं होते, एक मंडल, आणखी दुसरी गोष्ट होती की जी ग्लोबलायझेशनच्या लोकांच्या आयडेंटिटीवर जो प्रभाव होत होता, त्यामुळे या कोणाला तरी एक धार्मिक ओबडधोब, म्हणजे काय म्हणतात, एक वेग काइंड ऑफ आयडेंटिटी निर्माण करून एक हिंदुत्वाची आयडेंटिटी देणं त्यांना पॉसिबल झाली आणि ते राजकारण त्याच्यामुळे उफाळलं. जात अभिमान हा संविधानात नमूद केलेल्या न्याय आणि समानतेच्या तत्वांच्या विरोधात असला तरी तो भारतीय समाजावर मोठा प्रभाव टाकत आहे. वंचित गटाच्या जात ओळखीच्या प्रतिपादनातून न्याय आणि प्रतिष्ठा म्हणजे डिग्निटी मिळवण्याचा प्रयत्न होतो, तर उच्चवर्णीय जात अभिमान असमानतेला चालना देते. ही दरी भरून काढण्यासाठी जात या सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचा नाश करणे, समानतेसाठी सामूहिक बांधिलकी निर्माण करणे आणि वंचितांना जातीभेदांच्या पलीकडे जाण्यासाठी सक्षम करणे आवश्यक असते. जात अभिमान आणि जात ओळख पाहिल्यानंतर आपण विचार करू शकतो की जात ओळखीवर आधारित राजकारण मुक्तीच्या उद्दिष्टासाठी कितपत व्यवहार्य ठरू शकते. जाती आणि धर्मभेद लोकांमध्ये फूट पाडण्याची शक्तिशाली हत्यारे म्हणून वसाहतिक राजवटीपासून वापरात आहेत. ती सर्वच सत्ताधारी वर्गाला वरदान ठरतात. स्वातंत्र्यानंतर आपल्या शासक वर्गाने कशा चालाखीने या दोन्ही गोष्टींना प्रिझर्व केले हे आपल्याला लक्षात आले असेलच. ज्या गोष्टी शासक वर्गास फायद्याच्या ठरतात त्या शासित वर्गांना कदापि फायद्याच्या ठरत नाहीत. आजच्या राजकारणात जाती धर्माचा गैरवापर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे की त्याविषयी जास्त सांगण्याची गरज नाही. 2 गोष्टी आहेत, जे खालच्या जातीचे जी विशेषतः दलितांच्या मुक्तीसाठी जात ओळख, म्हणजे असं आर्ग्युमेंट होते की आयडेंटिटीज बिकम अ रिसोर्स फॉर दलित्स वगैरे वगैरे, त्या मान्य आहे. Identity, you cannot just dismiss identities. These identity moreover is something like a born identity and you cannot just dismiss that. But त्याच्यावर ज्यावेळेस राजकारण आपण उभारतो त्यावेळेस ते राजकारण असं असलं पाहिजे की आपला जो गोल आहे, म्हणजे जी ती आयडेंटिटी निर्माण करणारी व्यवस्था आहे तिला छेद देणारं राजकारण पाहिजे. ही एक पूर्व अट आहे त्याची. 2 आपण त्याच्यापाशी एक सकारात्मक बाजू सुद्धा विचारात घेऊ शकतो की इतिहासातील दडपशाही ग्रस्तांना हक्कांची मागणी करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या असलेल्या पदानुक्रमांना आव्हान देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करते. ऑब्वियस आहे की दलित म्हणून ज्यावेळेस आपण, दलित सुद्धा एक क्वेश्चनेबल आयडेंटिटी आहे, कारण दलितात सुद्धा जाती आहेत वगैरे वगैरे, पण एक ओव्हरऑल उभारून आलेली आयडेंटिटी आहे. ती दलित आयडेंटिटी एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्याच्यासाठी. तर ही एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ते व्यासपीठ जोपर्यंत ती जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या मार्गाने जात नाही तोपर्यंत ती अपायकारक ठरते आणि त्याला नकारात्मक बाजू तो तर आहेच आहे.
जात ही सामाजिक आणि राजकीय घटक म्हणून कायम राहण्याचा धोका असतो, ज्यामुळे ती नष्ट होण्याऐवजी अधिक मजबूत होते. जात ओळखीवर आधारित राजकारण वंचित गटांना विभागते. दलित चळवळ आणि तिचे विखंडन हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. जात आधारित राजकारण बहुतेक वेळा लक्षणांवर म्हणजे सिम्पटॉम्स प्रतिनिधित्व एक धोरणात्मक उपाय म्हणून करते, लक्ष केंद्रित करते. परंतु जात अत्याचारांच्या संरचनात्मक कारणांमुळे कडे आर्थिक समानता, जमिनीच्या मालकीच्या पद्धती वगैरे त्याकडे दुर्लक्ष करते. राजकीय पक्ष जे स्वतःला दलित किंवा खालच्या जातीचे प्रतिनिधी म्हणून मांडतात, ते अनेकदा उच्चवर्णीय किंवा वर्गीय स्वार्थाद्वारे आपल्या अजेंड्याला गमावून बसतात. उदाहरणार्थ, मुख्य प्रवाहातील पक्षामधील दलित नेते पक्षनिष्ठेला समाजाच्या हितापेक्षा प्राधान्य देतात. यात बहुतेक लोकांना आठवेल की दलित आयडेंटिटीमुळे जे बहुजनवादाचं राजकारण निर्माण झालं आणि तो एक याला छेद देणारा ठरेल. बहुजनवाद एक चांगली गोष्ट आहे, फक्त फुलेंचा बहुजनवाद शूद्र अतिशूद्र, फुलेंनी पूर्ण अशी ब्ल्यूप्रिंट दिलेली नाही, पण एक संस्थक जसं मार्क्सनं जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे फुलेंनी सांगितलं शूद्र अतिशूद्र हा एका वर्गाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडला होता. तसा बहुजनवाद असला तर ठीक, पण बहुजनवाद लाईक काशीरामचा जो प्रयोग होता किंवा जे त्याच्या मागे इकडे सुद्धा सगळ्या राज्यात त्यांनी प्रयोग करून पाहिले, कारण काशीरामचं युपीचं यश वगैरे पाहून हे त्यांना लक्षात आलं नाही की काशीरामचं युपीचं यश आहे त्या युपीच्या डेमोग्राफीचं यश होतं. काशीराम पंजाब मध्ये होते, पण पंजाबमध्ये त्यांना ओरखडा सुद्धा काढू शकले नाही ते इलेक्टोरल राजकारणात, आणि दुसऱ्या याच्यात सुद्धा त्यांना कधीच जमलेलं नाही. नेक्स्ट स्टेट वॉज बेंगाल, वेअर दलित्स आर इन मेजॉरिटी, मोर पॉप्युलस कम्युनिटी, बट देअर ऑल्सो ही कुड नॉट डू एनिथिंग. महाराष्ट्रात तर नाहीच नाही, आंध्र प्रदेशमध्ये प्रयोग करून पाहिला, सगळीकडे कुठेच जमलेलं नाही. तर त्याला कारण होतं युपीचं एक डेमोग्राफी होती, आणि त्यांनी जात जोडीचं राजकारण केलं. त्या बहुजनवादात ज्या वेळेस कुठेही तुम्ही जातीचं ईडीएम वापराल, तर आधी मी सांगितलं की जातीचं मर्म काय आहे, तर उतरण, ती उतरण शोधते. जात फक्त स्प्लिट होणं तिला माहित आहे, एकवटणं माहित नाही. कास्ट इज लाईक अमिबा, इट ओनली गोज इन स्प्लिटिंग, इट कॅन नेव्हर युनाइट. तर त्यावर आधारित राजकारण हे कधीही टिकणारं नसते, हे आपल्याला आता तरी लक्षात यायला पाहिजे. कारण काशीराम नंतर मायावतीचा पाडाव, आज जी त्यांची अवस्था आहे हे पाहता आपल्याला, इकडे वंचित बहुजन आघाडी वगैरे, हे सगळं पाहता आपल्याला समजायला पाहिजे की हे शक्य नाही. जातीचं राजकारण, जातीच्या अस्मितेवर नुसतं राजकारण उभारणं शक्यच नाही आहे. दलितांच्या मुक्तीसाठी बिलकुल शक्य नाही. त्यापासून तुम्ही निगोशिएट करू शकता सत्ताधारी पक्षाचे, त्याच्यापासून तुम्ही बार्गेन करून काहीतरी कमावू शकता, पण तुम्ही दलितांची मुक्ती, वंचिताची मुक्ती त्यातून शक्य नाही. जातींच्या लोकसंख्येचे स्वरूप आणि जातीची स्वरूपिकता म्हणजे गट तयार करणे, भिन्नता शोधणे आणि सतत विखंडित होणे, यामुळे जात ओळखीवर आधारित मुक्तीचा प्रकल्प अशक्य ठरतो. जातीची मूलभूत वृत्ती म्हणजे पदानुक्रम शोधणे आणि फरक ओळखणे, त्यामुळे जात एकत्र येऊ शकत नाही. कोणत्याही मूलभूत मुक्ती चळवळीचा आधार जाती बनूच शकत नाहीत. यासाठी मग पर्याय काय? यासाठी स्पष्ट उत्तर वर्गाधारित आघाड्या आहेत. यात आपल्यातील काही जणांना मार्क्सवादाचा वास येण्याची शक्यता आहे, पण नुसता वर्ग म्हणण्याने मार्क्सवाद होत नाही. परस्पर संबंध लक्षात घेता व्यापक सामाजिक आर्थिक असमानतावर लक्ष केंद्रित करणाऱ्या वर्गाधारित आघाड्या दलित मुक्तीसाठी महत्वाच्या ठरू शकतात. वर्ग आधारित चळवळीशी समन्वय. डाव्या चळवळींनी जमीन सुधारणा आणि कामगारांच्या हक्कावर दिलेला भर जातीय संघर्षांना बळ देण्याचे काम कधी कधी केलेले आहे. 2. इंटरसेक्शनल दृष्टिकोन म्हणजे आंतरविभागीय वगैरे वगैरे म्हणू शकू. दलित स्त्रिया जात, वर्ग आणि लिंग यासारख्या एकत्रित भेदभावांना सामोरे जाताना त्यांच्यासाठी स्वतंत्र चळवळी आवश्यक असतात, कारण व्यापक दलित किंवा स्त्रीवादी चळवळी यांचे प्रश्न दुर्लक्षित करू शकतात. 3. सामग्रिक पाया नष्ट करणे.
खऱ्या मुक्तीसाठी जात व्यवस्थेचा सामग्रिक पाया, उदाहरणार्थ विषम जमीन वाटप, शिक्षण व आरोग्य सेवांमध्ये प्रवेशाचा अभाव नष्ट करणे महत्वाचे ठरते. यासोबतच आजच्या राजकारणाला चालना देणारी जी इलेक्शन सिस्टम आहे तिचा सुद्धा फेरविचार होणे अत्यावश्यक आहे. हे थोडं लोकांना विचित्र वाटेल, पण आपल्या नासधुसीचं आज जे कारण आहे ती आपली इलेक्शन सिस्टम सुद्धा आहे. हे बऱ्याच लोकांना हे डिस्कोर्सचा विषय नाही म्हणून सांगतो, कारण कोणालाच माहित नाही की जी आपली जी पद्धत आहे जे सगळं काही घेऊन जातो. ओके, मोदीला 34%, 36% असे मतं मिळतात, पण तो 1.4 बिलियन लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून मिरवतो. ओके, ही एक ऍक्च्युअली फॅलेसियस गोष्ट आहे, ही आपल्या लक्षात येत नाही. ही अनडेमोक्रेटिक पद्धत आहे. ही एक वेस्टमिन्स्टर पद्धत आहे जी आपण अनक्रिटिकली अडॉप्ट केली. तुम्हाला माहित नाही की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आला, त्यावेळेस निवडणुका आल्या भारतात. तिथून सुरुवात झाली आणि त्यावेळेस ते बिल तयार झालं होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1990 ते बिल एका सिलेक्ट कमिटीकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की भारताची विविधता, डायव्हर्सिटी लक्षात घेता पीआर सिस्टमचा विचार व्हायला पाहिजे, त्याला एक्सप्लोअर करण्याची गरज आहे. पण त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्यानंतर ही एक डिफॉल्ट सिस्टम झाली की एपीटीपी आपण स्वातंत्र्यानंतर सुद्धा एकमुखानं स्वीकार केली. आपली जी नासधूस झालेली आहे ऍक्च्युली त्याला कारणीभूत ही निवडणूक सिस्टम आहे. पीआर सिस्टम हे ऑल्टरनेट मॉडेल आहे. जगातल्या ज्या चांगल्या डेमोक्रेसीज आहे या पीआर सिस्टमवर आहे. पीआर सिस्टम म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम. ती काय म्हणतात? पीआर हा जरूर थोडस सांगतो, म्हणजे पूर्ण नाही बोलता येणार पण थोडस सांगतो की पीआर सिस्टम म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम. तर यामध्ये काय होतंय की असं मी थोडक्यात सांगतो. पहिला त्याचा गुणधर्म हा आहे की पीआर सिस्टम ही कस्टमायझेबल आहे. तर आपली परिस्थिती काय आहे, या देशाची परिस्थिती काय आहे, त्यासाठी ऍक्च्युली पीआर सिस्टमला कस्टमाइज करू शकतो, आपली गरज काय त्याप्रमाणे. एपीटीपी सिस्टम ही रिजिड सिस्टम आहे. इथे फक्त ज्याला जास्त एकमत जास्त मिळाला तो विजयी आणि बाकीचे सगळे गेले, असं नाही. त्याला काहीच आपण कस्टमाइज करू शकत नाही. पण पीआर सिस्टम मध्ये आपल्या गरजेप्रमाणे करू शकतो. आता कॉम्प्युटर्स वगैरे आले त्याप्रमाणे ऍक्च्युली वी कॅन मॉडेल थिंग्स विथ टेक्नॉलॉजी अँड पीआर सिस्टम कुड बी इम्प्लिमेंटेड. ही एक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सोप्या भाषेत आणखी सांगायचं तर पीआर सिस्टम मध्ये काय होते की गटांना ऍक्च्युली मतं दिल्या जातात, म्हणजे पक्षांना मतं दिले जातात आणि पक्ष ठरवतात की किती आपले. समजा 2 पक्ष आहेत, एकाला समजा 70 आहेत, दुसऱ्याला 30 आहेत. तर पीआर सिस्टम मध्ये 70 वाला सगळं काही राज्य करेल, 30 ला काही पण त्याचं प्रतिनिधित्व राहणार नाही शासन पद्धतीत. असं नाही, त्या 30% लोकांना सुद्धा तिथे प्रतिनिधित्व राहील. म्हणजे कोणीही कधीही कोणत्याही परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही गट निर्माण करा, पक्ष निर्माण करा, तुम्हाला आपोआप तेवढं प्रतिनिधित्व मिळेल. थोडक्यात सांगायचं, दलितांच्या बाबतीत सांगायचं तर जे आरक्षण आपण ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी जीवनभर लढा दिला, जर आपल्याला पीआर सिस्टम असती तर ते ऑटोमॅटिकली दलितांना तेवढं प्रतिनिधित्व मिळालं असतं, विदाउट आरक्षण, विदाउट एनी स्टिग्मा. आणि त्यात काय झालं असतं की ज्या दुसऱ्या जाती आहेत, म्हणजे ज्या मायनर जाती वगैरे आहेत किंवा दुसरे मायनॉरिटी गट्स आहेत, त्यांना सुद्धा कालांतरानं समजून गेलं असतं की यांना एकवटणं जरुरीच आहे. तर जो शासक वर्ग आहे, जो आज 37 दे हॅव नॉट रिच्ड येट 40%, आणि तरी ते सगळ्यांवर असं काही राज्य करत आहेत की ज्याला उपाय नाही आपल्याला, म्हणजे आपण उपायहीन झालेलो आहोत. ते असं झालेलं नसतं. आज संसदेत जर बीजेपीला 40% प्रतिनिधित्व असतं तर बाकीचे सगळे विरोधी पक्ष मिळून 60% तिथे बसले असते आणि त्यांना काहीही करता आलं नसतं. तर अशी ही पीआर सिस्टम आहे. ज्यावेळेस आपलं हे काही सगळं राजकारण ज्यावेळेस शिथिल होईल, कधी होईल मला सांगता येत नाही, पण ज्यावेळेस शिथिल होईल तर मी पहिल्यांदा सूचना करेन
की सगळ्यांनी एकवटून या PR सिस्टमचा ची मागणी केली पाहिजे. ही जी आत्ताची निवडणूक सिस्टम आहे त्याला रद्द करण्याची मागणी केली पाहिजे. तर भारताला काहीतरी भवितव्य उरेल. मला वाटतंय खूप वेळ झाला आणखी मी आवर्त घेतो. मला वाटतंय थोडंसं आपल्याला जितकं मला शक्य होतं तेवढं समजवण्याचा प्रयत्न केला. मला वाटते 2-3 गोष्टी आहेत त्याची आपल्याला जाणीव झाली असेल. एकतर PR सिस्टम डेफिनेटली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड अनदर थिंग इज दॅट जाती सारख्या गोष्टीवर राजकारण उभारणं ही मूर्खपणाची गोष्ट आहे. ती अशक्य गोष्ट आहे. ती दलितांचा किंवा वंचित गटाचा त्यापासून कधीही उद्धार होऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट ही की जी जातीय अस्मिता आहे, जातीय ओळख आहे वगैरे त्याला पॉलिटिकल इकॉनॉमीचे कारण शोधणं, ना की सांस्कृतिक किंवा अशा ज्या धूसर गोष्टी आहेत त्याच्यातून काहीतरी कारण शोधणं. एवढं बोलून मी आपले चालतो.